नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारामध्ये वाढ झाली आहे आणि या वाढी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण सरपंचाचा किती पगार वाढलाय, उपसरपंच यांचा किती पगार वाढलाय याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यासंदर्भात 24 सप्टेंबर 2024 चा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने जाहीर केलेला हा शासन निर्णय तुम्हाला समोर दिसत असेल। या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्रातील सरपंच संघटना व लोकप्रतिनिधी यांनी वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार व काळाच्या ओघात महागाई वाढी तसेच कर्तव्यात झालेली वाढ विचारात घेऊन तसेच सरपंच संघटनांच्या आझाद मैदान येथील सुरू असलेले आंदोलन या सर्व गोष्टींचा विचार करता सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीतील लोकसंख्येनुसार त्यांच्या वर्गवारीनुसार सरपंच व उपसरपंच यांच्या पगारामध्ये वाढ केलेली आहे। यामध्ये 0 ते 2000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीचा सरपंचाचे मानधन हे 6000 रुपये असणार आहे। त्याचबरोबर उपसरपंचाचे मानधन हे 2000 रुपये असणार आहे। सरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम 4500 तर उपसरपंचासाठी शासन अनुदानाची रक्कम 1500 असणार आहे। त्याचबरोबर 2001 ते 8000 पर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाचे पगार हे 8000 रुपये असणार आहे। उपसरपंचाचा पगार हा 3000 रुपये असणार आहे। तर शासनाकडून 6000 रुपये मिळणार आहेत। बाकीची रक्कम ही ग्रामपंचायतमधून घ्यावी लागणार आहे। उपसरपंचासाठी 2250 रुपये शासनाकडून येणार आहेत आणि उर्वरित फी ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे। त्याचबरोबर जर समजा 8000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील सरपंचाचं पगार हा 10000 रुपये असणार आहे आणि उपसरपंच यांचा पगार हा 4000 रुपये असणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून 7500 रुपये येणार आहेत आणि उपसरपंचासाठी 3000 रुपये महाराष्ट्र शासनात भरणार आहे। उर्वरित सर्व रक्कम ही ग्रामपंचायतीकडून घेतली जाणार आहे। या संदर्भात सुद्धा पुढे असा एक पॉईंट सांगितलं आहे की सरपंच आणि उपसरपंच यांना देण्यात येणाऱ्या मानधनावरील खर्चापैकी 75% खर्च शासन उचलेल तर उर्वरित 25% शासनाची रक्कम संबंधित ग्रामपंचायत स्वनिधीतून घेण्यात येईल। प्रस्तुत शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून सुधारित मानधन अनुज्ञेय राहील तसेच पूर्वीच्या शासन निर्णयातील इतर सर्व अटी कायम राहणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, महाराष्ट्र शासनातील जे सरपंच संघटना आहेत त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश म्हणून महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारामध्ये वाढ करण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।